आज बनवले आहेत रव्याची इडली. मऊ एकदम लुसलुशीत अशी बनली गेलेली आहे. त्याचबरोबर खूप अशी सोपी रेसिपी आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. इथे आपला नेहमीच्या वापरात येणारा आपला रवा घ्यायचा आहे. जास्त बारीक किंवा जास्त जाडसर रवा घेऊ नका. मध्यम आकाराचा असणारा रवा घ्या. आता आपल्याला 2 वाट्या रवा इथे मी मोजून घेतलेला आहे आणि रवा छानपैकी व्यवस्थित साफ करून सुद्धा घ्यायचा आहे. इथे रव्यासोबत आता आपल्याला दही टाकायचे आहेत. इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे. तुम्ही विकतच दही घेऊ शकतात किंवा घरी लावले सुद्धा दही घेऊ शकतात. इथे मी 1 वाटी दही टाकलेले आहे. आता दही टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी टाकायचे आहेत. थोडं नंतर सुद्धा आपल्याला पाणी लागणार आहे, पण त्याच्या आधी आपल्याला इथे 1 वाटी पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, आपलं बरेचदा काय होतं, आपलं इडलीचं पीठ बनवलेलं नसतं. तांदूळ आणि उडीद डाळ बनवायला थोडा वेळ लागतो, पण जर आपल्याला झटपट इडली बनवायची असेल तर खूप असा हा बेस्ट ऑप्शन आहे. लवकर पण बनली जाते आणि खायला सुद्धा खूप चविष्ट लागते. तर मी इथं अर्धा वाटीवरून अजून पाणी टाकलेलं. आता हे पाणी टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं चांगलं मिक्स करून द्यायचं. याच्या गुठळ्या पण छानपैकी फोडून घ्यायच्यात. त्याचबरोबर मी खूप अशा नवीन रेसिपी माझ्या चॅनलवरती नेहमी शेअर करत असते. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या बाकीचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकतात. आता हे टेक्स्चर एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता एकदम इडली फुगण्यासारखं झालेलं आहे. पण आता याला आपल्याला लगेच इडली नाही बनवायची. इडली बनवण्यासाठी आपल्याला जवळपास 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवायचे आहेत. पण त्याच्या अगोदर आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. इथे मी 1 चमचा मीठ टाकलेलं. मीठ टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मीठ हे चार साईडनं पसरलं जाईल. आता आपल्याला जवळपास 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवायचं, जेणेकरून रवा हा छानपैकी फुगला जाईल. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असा रवा फुगला गेला आहे आणि मिक्सचर हे थोडं घट्ट झालेलं आहे. हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे. जर तुम्हाला असं वाटतंय थोडंसं याच्यामध्ये घट्टसर प्रमाण असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं वरून पाणी टाकू शकतात. आता मी इथे जवळपास अर्धा चमचा हा बेकिंग पावडर वापरली आणि थोडंसं फर्मेंट होण्यासाठी याच्यामध्ये 1 चमचा पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर हा सोडा फुगण्यासाठी सुरुवात होईल आणि आता लगेच आपल्याला हे एक साईडनं मिक्स करत पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. लक्षात असू द्या, हे मिक्स करत असताना पूर्ण एक साईडनं चमचा फिरून व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे जेणेकरून हे चांगलं फर्मेंट होतं आणि फुगलं जातं. व्यवस्थित फुगल्यानंतर आता आपल्याला याला इडलीच्या भांड्याला लावून घ्यायचं आहे. आता इडलीचे भांडे मी घेतलेले, त्याला आपल्याला सगळ्या साईडच्या वाट्यांना तेल लावून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, लवकर बनली जाते ही इडली आणि त्याचबरोबर खायला सुद्धा खूप चविष्ट लागते. तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठी असं एकदम बेस्ट असा पर्याय पण आहे. आता आपण या इडलीच्या भांड्याच्या साच्याला सगळीकडे तेल पसरून घेऊया. मैत्रिणींनो, जेव्हा आपण सोडा टाकतो त्याच्याऐवजी तुम्ही इनो टाकले तरी चालेल, पण जेव्हा सोडा टाकल्यानंतर इनो टाकल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये साच्यामध्ये ओतून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून जास्त वेळ ठेवायचे नाही. तर काय होतं, त्याचं जे बॅटर आहे ते पाणी सोडण्यासाठी सुरुवात होते. आता हलक्या हाताने किंवा 1 चमचा आपल्या पळीने याच्यामध्ये साच्यामध्ये आपल्याला इडली टाकून घ्यायची आहेत. त्याचबरोबर इडलीचं बॅटर जे बनलेलं आहे ते जास्त पातळ पण करू नका, नाहीतर इडली आपली शिजत नाही, ती साच्यामध्ये पाणी सोडते. आणि जास्त घट्ट असं सुद्धा बनू नका, नाहीतर ती सॉफ्ट अजिबात बनत नाही. एकदम कन्सिस्टन्सी याची व्यवस्थित पाहिजे, म्हणजे प्रमाण एकदम योग्य असेल तरच ही इडली व्यवस्थित बनली जाते. यासाठी मी तुमच्यासाठी टिप्ससुद्धा शेअर केलेल्या आहेत. आता आपल्याला इडलीचं भांडं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये 2 लिंबाच्या खापा टाकलेल्या आणि व्यवस्थित हे आपल्याला भांडे त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आणि याला जवळपास 15 मिनिटं मिडियम गॅसवरती शिजून द्यायचे आहेत. मी इडलीच्या भांड्यामध्ये खाली तळाला नेहमी लिंबाची फोड टाकते. का टाकते तर हे ॲल्युमिनियमचं भांडं बॉईल होऊन होऊन खाली त्याला काळपट कलर येतो, पण तो कलर निघण्यासाठी मी नेहमीच लिंबाची फोड टाकत असते. 10 मिनिटांनंतर एकदा चेक करून बघायचं इडली आपली शिजली आहे की नाही. त्यासाठी एक टूथपिक टाका किंवा चाकू टाका. चाकू जर तुमचा पूर्णपणे ड्राय निघाला तर समजून घ्या तुमची इडली शिजलेली आहे. किंवा जर तुमचा चाकू थोडासा आतमधून व्हाईट लागलेला निघालेला तर तुम्ही त्याला अजून 4 ते 5 मिनिटं शिजून घेऊ शकतात. आता इथे मी 10 ते 12 मिनिटं व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. आता ही तुम्हाला काढून दाखवतो मी. एकदम मस्तपैकी ही इडली निघत आहे बघा, आणि अजिबातच पातळ पण नाही, त्याचबरोबर जास्त घट्टसर सुद्धा दिसलेच नाही. एकदम छानपैकी ही व्यवस्थित शिजली आहेत. आता सांबार याच्यासोबत खूप छान लागते खायला आणि चटणीसोबत सुद्धा. तर मी पूर्णपणे सांबारची रेसिपी माझ्या चॅनलवरती अगोदर इडली सांबारच्या रेसिपीमध्ये पोस्ट केलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन ती सांबारची रेसिपी बघू शकतात आणि त्यासोबत चटणीची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहेत. आता बघा एकदम सॉफ्ट अशी इडली झालेली आहे, जाळीदार पण, आणि मुले खूप आवडीने खातात. माझी मुलं तर नेहमी इडली बनवायचा हट्ट करतात, त्याच्यामुळे ही माझी हप्त्यातून किंवा 2 हप्ते मिळून ही इडली बनतेच घरामध्ये. तयार आहे आपली एकदम झटपट बनणारी रव्याची इडली. काही खास टिप्स सहित ही एकदम परफेक्ट अशी बनली जाते. पाण्याचं प्रमाण, कन्सिस्टन्सी आणि एकदम योग्य पद्धतीने जर बनवलीत ना, खूप अशी एकदम परफेक्ट अशी बनली गेलेली आहेत.
तुम्हाला मी याच्यासोबत पाण्याचं प्रमाण शेअर केलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित असं मेजरमेंटसुद्धा शेअर केलेलं आहे व्हिडिओमध्ये. त्यासोबत तुम्ही त्यानुसार व्हिडिओ बघा आणि बनवून बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, याच्यानंतर मी कोणती रेसिपी बनवू ते सुद्धा कमेंट करा सांगा, जेणेकरून मी तुमच्यासाठी ती व्हिडिओ बनवेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये.